तशीच पडलीत मोरी. मीना, ए मीना, काय म्हणतेस आई? काय खातीस? शेंगदाणी, सारखी शेंगदाणीच खात राहा. मग काय खायचं? दुसरं काही आहे खायला? वेफर्स होते ते सकाळीच खाऊन संपले. तिच्या पुढे काय झालं? तो काल नाही का खाऊन संपला. केळी होती अर्धा डझन, त्याचं शिकरण केलं आणि एकटीनेच मस्त केलं. खादार कोंबडे, खादार कोंबडी आहे मी, कोंबडी नाही, तिची आई आहे. मोरी खाणी कसे पडली त्याचं खा. त्याला मी काय करू? हल्ली वेळेवर येत नाही भीमा. फार मागोरी झाली ती. तिच्यावर कंट्रोल ठेवायला हवा. मोलकरी नसून सुद्धा मालकीसारखी वागते. काय केलं तिनं? परवा काय म्हणाली ठाऊक आहे? काय म्हणाली? तुमच्या आईचा स्वभाव लय फास्ट आहे. तुम्ही दोघींनी मिळून शान तुलबा बहिणीला मारण्याचा बरसा गाठवला का? माझं धाबा जनानून जातो या. लय काय आवडते आम्हाला तुमची. वाट चढत नाही म्हणून काम असं म्हणाली ती. मग त्यावेळी का नाही सांगितलं? झोपली होती त्याला दूर जागा केल्या तर टाकली असत माझ्यावर. एवढी काय मला तिच्या झिंजा तिच्या हातावर ठेवले नाही. त्या नावाची दांडगी बाई नाही मी. उलटते का आई? मामाया हातात आली. मामाच्या नकाचं काम घे. तुम्ही माझ्यावर रागवणार ठाव होतं मला मारी. राग आल्याशिवाय राहील. उशीर झाला मुद्दाम नाही केला. आज की नाही पाहुण्यानंतर डोळे भरून बघितलं असेल मग त्यानं तुला. अशी त्याच्याकडे बघायचं डेअरिंग मध्ये झालं तुला. याचं काही कशा काही वागायचं? किंवा काही वाग होता माणसासारखा माणूस. बूट पॅन्ट घातलेला. पॅन्ट घालून आला होता. भाऊ असू दे नाही तर बाप असू दे ते महत्वाचं नाही. मोरीत भांडी घासायची पडली त्याचं काय? भांडी घासायला बसल्यावर माझ्या बाबाचा काही होणार. मग भांडी कोण घासणार? मीनाताई आहे ती. मीनाताई आजचालीच पाक असतं. मी भांडी घासू प्लीज? तुम्ही घासा. मोलकरीची कामं मोलकरीनेच करायची असतात. मालकिनीला ऑर्डर सोडायची नसते. माफ करा, आज नाही जमायचं भांडी घासायला. आलीच कशाला तोंड दाखवायला? ती चूक केली. नाही तर तुमच्या डबलना ऐकावं लागलं असतं मला. एवढं जमलं माझं तुला बोलणं? साध्या गोष्टीवरनं कडक लक्ष्मीचा अवतार धारण करायला नको आता तुम्ही. चूप बाईस, अधिक पोलीस तोंड फोडून घेशील. दुसरं काय करणार तुम्ही? सारं सुरू सुरू बोलायला लागले असतं भीमा. आता तुम्ही काय वाट शिकू शकता या? काही असं नाही. तिचा बघा तुला मोकळं केलेलं बरं. तेच करते या. तुमच्यावर काम करायची माझी इच्छा नाही. माझा हिसाब क्लिअर करा. पाहुणा येऊन गेला किंवा मला पसंत करील याची गॅरंटी नाही मला. आणि नाही पसंत केलं तर दुसऱ्याच्या घरची भांडी अशी पण तू घरी थांबून देणार. पाहुणा तिच्या नजरेत भरलेला दिसतोय. हट्टे जाऊ दे पाहुणा. तुझ्यापासून आपल्याला तिच्यापासून धोका समजतोय. म्हणजे मग नक्कीच आपल्याला धोका असणार. आपण असं करूया, तिच्याशी गोड बोलूया, तिला आपलीशी करूया आणि भारी आपण कसूया. पण झालेला सगळं प्रकार आपल्या गळ्याशी नाही कळणार. तू काही घाबरू नकोस. सर्व काही निपटून गेला. तुझी आई समर्थ आहे. या वाकडी बाई. आमचं नाव लांडगी नाही दांडगी आहे. किती वेळा सांगू तुला तुम्हाला तरी आपल्याला लांडगी आहे लांडगी. तुम्हाला लांडगे आल्याचे बोलणे म्हणायचं चालेल काय? दांडग्याचं लांडगे करू नका. काम काय करणार आहात? काम कसलं आलंय हो? चौकशी करूया. कसली? काही वेळापूर्वी मी मला संकटात बाहेर पडताना पाहिलं तेव्हा म्हटलं तुमचं किती काहीतरी वाजलेलं दिसतंय. काय झालं? समजूता करायला आले. समजूता करणार तुम्ही आहात दुसरे उठाठेवी करायला. सवय काय करणार ती? कसली सवय? देवाने ठेवून दिले म्हणून वाटेल ते बोलू नये. काय चुकलं तिचं? चाळीत कुणाचं भांडण झालं तर ती ऐकणार सर्वप्रथम तुम्ही ऐकला होता. आणि तुम्ही काय कानात खोटं घालून बसता? लोकांचं भांडण ऐकायला आणि लोकांची भांडायला मनापासून असतं तुम्हाला. म्हणूनच सर्व लोक भांडकुदळ म्हणतात तुम्हाला. कोणाशी भांडण? माझ्याशी नाही. त्या दिवशी माझ्याशी नाही का भांडण केलं? नळावर झालेल्या भांडणाबद्दल बोलताय ना? हो, अजून विसरले नाही मी ते. त्या दिवशी पाण्याची पाळी आमची होती. तेव्हा माझ्या मिस्टरांनी नळाखाली पाण्याची बाटली घरी आले.
आमची वाडी कोणी तुझी वाडी लावली आणि मी परत आल्यावर माझी वाडी कोणी काढली असं तुला विचारतात. त्यांना म्हणाली नळाखाली वाडी लावून घरी बसायला न तुझ्या बापाचं आहे. त्यावेळी सणसणी तुझ्या तोंडात मारण्याऐवजी दांडेबाईंनी तुझीच बाजू घेऊन भांडायला सुरुवात केली माझ्या मिस्टरांची. त्यांनी मीनावर हात उगवला होता. मग काय करायला हवं होतं? आमच्या बालदीतलं पाणी तुमच्या बालदीत ओतायला हवं होतं. त्यांनी माझ्यावर हात उगवायला हवा होता. काय केलं असतं हो? त्यांचा हात पिळवून ठेवला असता. नाही पेक्षा मिस्टर वाकडेंनी माझा हात धरला म्हणून नळावर माणसं गोळा केली असती. तो हडकुळा माणूस आईचा काय हात धरणार? माझे मिस्टर हडकुळे आणि तुझे बाबा काय किंगकॉंग आहेत की काय? तू त्या दिवशी त्यांचा बाप काढला. पुन्हा जर असं काही केलं तर मी तुझे आजोबा आणि पंजोबाला खाली बोलावतील. कोण आंघोळ घालील त्यांना? तुम्ही जाणते मग इथून. नाही गेले तर काय करावं? धक्का मारून बाहेर काढू. अंगाला टच करून तरी बघा माझ्या. कोण कोणाला धक्के मारत ते कळेल त्यावेळी. नवरा हडकुळा असला तरी मी बदल पण आहे. पाहिजे माहिती करा मग. या पुढं. तुम्ही मारामारी करायला आला आहात. तुम्हाला धडा शिकवायला. जास्त गडबड करू नका नाही तर पोलिसांना घेऊन येईन. बोलवा पोलिसांना. मी भीत नाही. पण एक लक्षात ठेवा. पोलीस आले ना तर वेड्या तुमच्या हातात करायला लागेल. तुमची सर्व कृत्य मला माहित आहे. काय केलं हो आम्ही? पोलिसांना बोलवा. त्यांच्यापुढे सगळं काही करू. काय सांगणार आहात ते तरी कळू दे. तुम्ही मायालेकी सुलभाला टाळण्याचा प्रयत्न केला. ते सर्वांना ठाऊक झालंय. आता काय समजलं? बोलावताय ना पोलिसांना की मी बोलावते. तुम्ही इथून जायला काय घ्या? कोपऱ्यापासून नमस्कार करते. करा. घ्या नमस्कार. पोहोचला ना? पोहोचला. आता पुन्हा येईन ते तुम्हा दोघींना पोहोचवायचं. काय करायचं का? वाकडी बाई नावाप्रमाणे वाकडेच निघाल्या. नाहीतर का आपल्याला खरं करायला निघालाय. ते जाऊ दे. जेवणाचं काय? जेवण कसलं जेवतेस? वाकडी बाई कशा प्रकारे धमकी दिली हे ऐकलेस ना? कोण आपण जेवायचं नाही? तुला जेवल्याशिवाय काही सुचते का? कांदापोळी करते नाही तर लापसीचा शिरा. कांदापोळी करून का नाही तर शिरा. पण माझं डोकं मात्र खाऊ नको. तुला खायचा नसला तर खाऊ नको शिरा. पण माझ्यावर कशाला शिरा टाकतेस? तू जा बाबा इथून. पण कांदापोळी करून की शिरा? माझं सँडविच कर. काय करायचं ते कर. कढईत घालून मला तळून काढल्यास तरी पण चालेल. मग तसंच करते. सुद्धा वैताग गेला. एकूण नाव माझ्या उलटनार्थ सुलभाला वटण देऊन अजयचं दुसरं लग्न करता येणं शक्य दिसत नाही. भीमाला सुलभानं अंकित केलं ती आपल्या विरुद्ध साक्ष देणार आणि वाकडेबाई आम्हाला पोलीस स्टेशन दाखवणार. काय करावं काही सुचत नाही. आपणच जाऊन सुलभाला परत घरी आणलं तर सर्व जणांचं कळतील. पण हो तिच्या पुढे नाक असावं लागेल. नाही नाही ते नाही जमायचं. त्यापेक्षा हे ज्या प्रसंग तोंड द्यायला हवं. कोण हवंय आपल्याला? दारावरची पाटी वाचलीत ना? वाचली. मग दांडग्यांचं घर हेच ना विचारायचं प्रयोजन काय? खात्री करून घ्यावी हाच उद्देश. ठीक आहे. आपली ओळख? मी शोभना पटवर्धन, त्रिमुक्ती संघटनेची अध्यक्षा. बसा. कशा करता आला आहात? एका महत्वाच्या कामासाठी. भाजे दांडी या बाईंना तुम्ही ओळखता का? न ओळखायला काय झालं? तुमची ती कोण? गेल्या जन्मीची बहीण. या या जन्मी मी तिची सासू. त्यापेक्षा ती तुमची सून आहे असं म्हणायला काय हरकत आहे? कसंही सांगितलं तरी नातं बदलणार आहे का? ती कुठे ती सांगता येईल? बायका भांडून घराबाहेर पडल्यावर कुठे जातात? ते निश्चित कसं सांगता येईल? तुम्ही कधी भांडा नाही सासूशी? मला भांडता येत नाही. माझी सासू फार प्रेमळ आहे. इतर सासूंप्रमाणे कजाग नाही. त्रिमुक्ती संघटनेचं काम हाती घेतल्यापासून एक एक अजब नमुना पाहायला मिळतोय घरात. कसला? सासवांचा. सर्व सुना काही चांगलं आढळतं असं काही नाही. आमची सून पाहायला हवी तुम्ही. मेला सॅम्पल आहे सॅम्पल. मला भेटलेली प्रत्येक सून सुद्धा तसंच म्हणाली सासूबद्दल. तुमच्या सुनेला बोलवा. तिचं तुमच्याबद्दल सगळं समजावून घेता येईल मला. ती भांडून गेली आमच्याशी माहेरी. भांडणाचं कारण? तिला स्वतंत्र राहायचं होतं. वाईट काय त्यात? आमचा मुलगा आमच्यापासून दूर राहायला तयार नाही. मातृभक्त दिसतो. पितृभक्त सुद्धा आहे हो. खूप गुणी आहे माझा आजू. असू दे.
जरा काही फट झाला सासरी की लगेच माहेरी निघून जायची आणि झाले 8-15 दिवस टमटमीत झाली की सास माहेरी राहून सासरी यायची सासूला सलाम ठोकायला. तिला परत आणायचा प्रश्न केला नाही तुम्ही? तिच्या नवऱ्याला सांगितलं जा समजवाने घेऊन ये तिला, पण त्याने चक्क नाही म्हणून सांगितलं. बायको नकोय त्याला? हवे, पण तो माझ्या शब्दावर खूप मान डोलावतो म्हणून नंदीबाई म्हणाली त्याला तू राग आहे तिच्यावर. पण तिचं तरी काय चुकलं? नवऱ्याला नंदीबाई बोलतात. प्रत्येक वेळी गुबू गुबू करून मान डोलावल्यावर काय म्हणणार मग? त्यालाही स्वतःचं मत असायला नको? भानकुदळ बाईशी कसं वागावं हे त्याला कळत नाही. परवा तर चिडून त्यानं तिच्यावर लाथ उगारली. चांगलं नाही केलं. संत मनावर झाला त्याचा. म्हणून लाथेनं मारायचं? लाथ मारली नाही हो, फक्त उगारली. तसा शो केला त्याने, पण तोही अंगाशाला त्याच्या. काय झालं? लाथ उगारली आणि कमरेत लचक भरली. 2 दिवस झोपून होता ऑफिसला दांडी मारून. खरं? ऑफिसचा पत्ता देते त्याच्या, प्रत्यक्षात भेटून विचारा त्याला. असू दे, पण तुमच्या सुनबाईनं काय केलं? नवऱ्याच्या पगारात मारल्यावर मालिश वगैरे? मालिश केलं असतं, पण त्यानं तिला चक्क नाही म्हणून सांगितलं. परत आणखीन चिडून तिला सांगितलं की चालती हो इथून आणि दुसरी लाथ उगारली. पुन्हा कमरेत लचक भरली की काय? नाही, भरलेली लचक निघून गेली. ते चांगलं झालं. पुन्हा लाथा मारायला सुरुवात झाला तो. पण तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट सिद्ध झालीये. कोणती? तुम्ही मंडळींनी सुलभाला घराबाहेर काढली की? आमच्यावर खोटी नाही द्यावर कारण तुम्ही स्वतः समजता काय हो? मी सीआयडी इन्स्पेक्टर आहात तुम्ही? सीआयडी इन्स्पेक्टर माधव पटवर्धन यांची पत्नी आहे. म्हणजे आमचं सर्व प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये नेणार तर? वेळ पडला तर तसंही करू. तुमची मुलगी कुठे आहे? आत आहे. तिला हजर करा. मीना, ए मीना, असशील ना शिकायले. काय म्हणतोस आई? त्या बघ कोण आहेत त्या? कोण आता आपण कशाला आलो? तुमचं खाऊन झालं? फक्त एकच प्लेट खाऊन झाली. अजून तुम्ही काय कराल? पण तेवढ्या प्लेट तर तुमची वहिनी खाते असा आरोप तुम्ही तिच्यावर केला होता. मग कोणी? काढली तुमची तशी लेखी तक्रार दिलीये. तक्रार तशी काय काय लिहिलंय? ऐकायचंय? तिच्या लग्नात तुम्ही ₹10,000 हुंडा घेतलात. ₹2,000ची स्टीलची भांडी आणि 20 तोळे सोनं तिच्या वडिलांनी तुम्हाला दिलं. तुम्ही अडवून झालं म्हणून. मेहरबानी केलं असं वाटतं. म्हणजे स्थळच पावलं होतं. त्यातली पावरच आम्हाला काढून टाकायची आहे. एवढं मागूनही तुमचं समाधान झालं नाही म्हणून मी काय आता फ्रीज आणि मोटारसायकलची मागणी केली आहे त्यांच्याकडून. त्यांनी त्याचं कबूल केलं होतं. हो की नाही ग मीना? अगं म्हणून तर आपण वहिनीला त्याची आठवण करून दिली. तिनं ते मान्य केलं नाही म्हणून तुम्ही दोघींनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करायचंय यासाठी एका श्रीमंत बापाची मुलगी स्थळ म्हणून घेऊन ठेवली आहे तुम्ही. मी सांगितलं की तुम्हाला तक्रारीत काय लिहिलंय ते सांगते. त्या मुलीची लग्नास तयारी नाही. तिचा बाप बळजबरी करतोय तिला. मी सांगितलं की त्या मुलीची साक्ष काढली आम्ही. सगळं खोटं. त्या साक्षीला काही अर्थ नाही. खोटी तक्रार करायला तुमची सुनबाई वेडी आहे. सांगितलेलं गेले जन्मीची वैरीण म्हणून. त्या वैरीलाच घेऊन येते मग इथे. त्या मेलीचं तोंड पाहायचं नाही आम्हाला. आमच्या तोंडाला काळोखी फासली तिनं. आम्ही तिला घरात घेणार नाही. मेली खोटारडी. ती की तुम्ही मारले की खोटाड्या त्या तर सिद्ध होईलच. पण लक्षात ठेवा मी सीआयडी इन्स्पेक्टर माधव पटवर्धन यांची पत्नी आहे. माझे मिस्टर सुद्धा या प्रकरणात आम्हाला मदत करतील. विचार काय आहे तुमचा? तुम्हा दोघींना वेड्या ठोकायच्या. आई ग, माझं डोकं तर गरगरू लागलंय. तुम्हाला काय होतंय? मला चक्कर आल्या पण तसं काही होत असेल तर तुम्ही दोघी एकमेकींना पाणी पाजा. तोपर्यंत मी आमच्या स्त्रीमुक्ती संघटनेचा मोर्चा घेऊन येते. मोर्चा ना तुम्ही कशाला? तुम्हा दोघीची धिंड काढायला. काय करायचं ग? मला काय विचारते? तुला खाऊ सुटली होती म्हणून सगळं रामायण घडलं. ही तुला हवं होतं ना धागा खाऊ जमिनीवर थंडगार पाणी पिण्यासाठी. मोटारसायकल कुणाला हवी होती? या भावाला. त्याला नको होती. मग ही चालवणार होती. मला काय ठाऊ? सर्व काही हापसाच्या वृत्तीमुळे हे सगळं रामायण घडलं. त्यात रावण मी ठरले. रावणाचं काय झालं तेच माझं होणार. तुम्ही सर्व नामा निराळे खाणार आणि बेड्या मात्र माझ्या हातात पडणार. तरी म्हटलं लाडकी बाई आहे मी. तुझी जाणकारी आता झाली असं वाटत नाही. मोर्चा आला की काय होईल ठाऊक आहे? आपले अब्रू चव्हाट्यावर येईल. आपण एकदा बदनाम झालो तर कुत्रा सुद्धा ढुंकून पाहणार नाही. नको पाहू दे. अगं माझं अजून लग्न व्हायचंय. त्यासाठी तरी सर्वच आहे.
त्यासाठी तर सगळ्या वर्षी हफ्त्याचं ठरवलं होतं मी. लगेच सळीत त्याला विनासाडी द्यायला बरं. अशी आयडिया होती तुझी? आयडिया होती, पण आता काही मला सुचत नाही. मला काही सुचतं का ते पाहते. तू तो आराम कर. आराम करायला जावा. माझं ब्लड प्रेशर वाढत चाललंय. बरं वाईट तर काही होणार नाही ना? बरं होण्याची शक्यता कमी, झालं तर वाईटच होईल याची भीती वाटते. तू जाऊन पडून राहा. भीमे तू मग तो भीमाचं भूत आलंय. कशाला आली आहे? पेशंट रात्रीच्या कंचिती वाजता पाहुण्याने तुला पसंत केली असेल. अक्षी मला टाळी द्या. टाळती हो इथून. मला टाळी द्या. राग आला वय. मला गावलं पण मला पसंत केलं पाहुण्यानं. तुम्हाला गावलं असतं तुमच्याकडे शिक्का मारायचा ना पसंतीचा. आता तरी टाळली नाही. त्याने तुला पसंत केलं म्हणजे? शेणच काय तुझ्या आड नवी आणि तुझ्या बाळाला बी पसंत पडली आहे म्या. तरी टाळी देणार नाही. नाही ना. नसली त्याची टाळी तर गोळी घाला मला. कृपा करून तू इथून जा. माझं डोकं काही ठिकाण्यावर नाही. सोच का हाय तुम्हाला मी? म्या इथून जाणार नाही. इथं थांबायची आरडा आहे मला. कोणाची? इस्त्री संघटनेच्या अध्यक्ष व्हायची. संघटनेची मेंबर आहेस तू? त्या अध्यक्ष बाहेर विचारा. माझा खेट्टा रडलाय. तुमच्या आईची. कारण काय? सुलभा वहिनी. म्हणजे सर्व खटं टोप सुलभावणीसाठी ठरली. घेऊन ये तुझ्या अध्यक्षांबाईला. तुम्ही तुमच्या आईला घेऊन यावी. काय व्हायचं ते आमने सामने होऊन जाऊ दे. काय चाललंय ग मग आजपासून तुझा? जरा वेळ आराम करीन म्हटलं तर तेही नाही नशिबात. आराम हराम आहे. टवळी कशाला आली इथं? तवळी नाही. साक्षी झालाय म्या. तिचं लग्न जमलं म्हणून माळ झाला तिला. लगीन नाही झालं माझं. समजा नाटक दादले काय रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडले तरी तुमचं कसं जमलं? मग नाटक कशाला केलं होतंस मग? नोकरी सोडायची होती म्हणून. ती वहिनीच्या गटात सामील झालीये. होय का ग भवानी? वाय चंद्रबाबाय. दांडगे बाय मुर्दाबाद. दांडगे बाय मुर्दाबाद करी. दांडगे बाय मुर्दाबाद. दांडगे बाय मुर्दाबाद. दांडगे बाय मुर्दाबाद. मोर्चा आला. मोर्चा आलेला दिसतोय. आता काय करायचं? मोर्चामध्ये सामील व्हा. आम्ही काय करू? दांडगे बाय मुर्दाबाद. दांडगे बाय मुर्दाबाद म्हणून वरडा. बेटीचं देठापासनं. तुम्ही कशाला तडपडायला आला हरित बापली बाई? चूप. अगोदर बाहेर चला. कशाला? स्त्री संघटनेचे अध्यक्ष बाई बोलवते तुम्हाला. मी नाही येणार. यांची वातावरण झाली आहे. बिबी लाज मारून कुटुंबासाठी उडून लावी तुमच्या अध्यक्षबाईंना. तोंड सांभाळून बोला. तुम्ही फुटबॉल घेऊन या. त्या लाट कशा बाबतीत घ्या लागते. तू आमच्याबरोबर ती घ्यायच्या तयारीने आली आहेस? मला फुटबॉल आला. झाडाला फुटबॉल हवेत. आता आवाजी बंद झाली. भीमा, तू बाहेर दारात उभी राहा. डॉक्टर म्हात्रे आले की त्यांना घेऊन आत ये. दांडेबाई मुर्दाबाद. दांडेबाई मुर्दाबाद. काम काय करणार आहात? लात मारून फुटबॉल प्रमाणे मला हवेत उडवणारं कसं ऐकलं? हा पहा दुसरा फुटबॉल आणलाय. उडवा मला हवेत. या वाकडी बाईने एकाचा दोन करून सांगितले दिसतंय. खरं तेच सांगितलं. मला कोणाच्या बापाची भीती आहे? शांत राहा. मी बोलते आहे ना त्यांच्याशी. ही सुलभा तुमची सुलभाई आहे. हे तरी मान्य आहे ना? असे म्हणजे तुम्ही तिला ओळखत नाही? चांगलीच ओळख नाही. सुलभा सुद्धा तुम्हाला चांगलीच ओळख नाही. आपण मुद्द्याचं बोलूया. दांडगेबाई, तुमच्या सुनबाईची तक्रार काय आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. प्रत्यक्षात आमच्या सुनबाईलाही हजर केले. तिला काही विचारायचं असेल तर आमच्या पुढे विचारा. आमच्यावर खोटी काही आरोप करून तुला लाज नाही वाटली? खोटं काय सांगितलं? तुम्ही माझा कशा प्रकारे छळ केला हे आठवून तरी पहा. छळ केलाच नाही तर आडवेच कशा? मीनाताईने आठवत असेल. आठवण्याचा प्रयत्न कोणी आठवत नाही. तुम्ही दोघी माय लेकीनी मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. कारण काय? तर तुमच्या मागणीप्रमाणे माझे वडील पुरवठा करण्यास असमर्थ ठरले म्हणून. खरं आहे ना दांडेबाई? दादांत खोटं. खोटं काय? भीमा त्यावेळी तिथं नसती. तिथं हात जरी दिसती सुलभाची. कुणी सांगितलं हो तुम्हाला? भीमाने जाहिरात केली आहे तुमची. पुऱ्या चाळीला काम झालं ते. अध्यक्षबाई आता मी वाकडी लावरा. सगळा समाजच तुमच्या विरुद्ध फोडून उठलाय. कोणाकोणाला आवडला तुम्ही? अहो पण एखादा आरोप करताना पुरावा नको का? तोच पुरावा आहे. घेऊन या मग. जा वाकडेबाई, शक्य तेवढ्या लवकर डॉक्टर म्हात्रेंना घेऊन या. डॉक्टर कशाला? तुम्हाला इंजेक्शन द्यायचं. अध्यक्षबाई प्रथम त्या घोषणावर माझं डोकं उठलंय. घाणेरड्या घोषणा द्यायला कोणता गुन्हा केला हो मी? आतापर्यंत झालेल्या नाट्यकृतीसाठी
सौभाग्यवती सविता काशीराम राऊत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुनबाईच्या अंगावर रॉकेल असून तिला जाळी मारण्याचा प्रयत्न केला, थांबवणं सामान्य आहे. या चोरट्या माझीनं तिकट बिल लावून सांगितल्यावर विश्वास करता आहात तुम्ही, नाहीतर काय? सासूबाई, माझ्यावर अन्याय करून तुम्ही नामानिहार होत पाहत आहात. उद्या भीमालाच का खोटे पडाल तुम्ही? तसेच श्रीमंत प्रातुर्य यांच्याकडून आतापर्यंतच्या नाट्यकृतीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आम्ही ठेवलाय. आमच्या स्त्रीमुक्ती संघटनेची ताकद तुम्हाला कळलेली नाही अजून. तुम्ही आम्हाला बळजबरीने गुन्हा मान्य करायला लावा. कुणावर अन्याय करण्यासाठी आमच्या तसेच सौभाग्यवती माळी यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. 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 कुणावर अन्याय करण्यासाठी आमच्या संघटनेची स्थापना झालेली नाही. अन्याय निपटून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. डॉक्टर मासे आल्याची सारा प्रकार उघडकीस येईल. पण मात्र गुन्हा तुम्ही केला हा वेगळा प्रश्न झाला तर तुम्ही आमच्याबद्दल मला बसून भीती वाटत नाही. मुखाण्याला बसावी तेव्हा सांगितलं ना. शिल्पा, तू मुळीच घाबरू नकोस. आमची संघटना तुझ्या पाठीशी आहे. पण शोधण्यात येईल. आता पण आणि नो परत आपण सर्व ताकद पणाला लावून या दोघींना धडा शिकवायचा. या पहा डॉक्टर आल्याचा वेळ. बसायला वेळ नाही. पेशंटला दवाखान्यात दाटकन ठेवून आले मी. का बोलावली याची कल्पना आली असेलच तुम्हाला. माझे साक्ष काढण्यासाठी अखेर या प्रकरणात मला गुरफडायचा विचार तर नाही तुमचा. नाईलाज आहे. सोशल वर्क म्हणून कृपा करून तुम्ही आम्हाला या प्रकरणात सहकार्य द्या. ओके. भीमाची हात बदल्यावर उपचारासाठी ती तुमच्याकडेच आली होती ना. कोण म्हणता काय डॉक्टरीत प्रयत्न केले नव्हते म्हणून? कुणी नाही. मला वाटलं मारली की तशा म्हणजे हाताला असा चटका बसला माझ्या की काय विचारू नका. आज आठवली मला. 12 हात मारली. औषधोपचार करण्यापूर्वी विवळत होती ती. मी चौकशी केली. सगळा प्रकार गगन गेला तेव्हा. काय काय सगळं तरी समजा सांगा. ऐकू दे मारली की ना. विचार करून ऐका की. म्या समजा तुम्हाला सांगितलंय. ती रिकॉर्ड तुम्हीच ऐकलं त्या दिवशी. ओके. वक्के तर वक्के. अशी सासूई. इथं सासूई बदल नाही का? ही काय कुत्र्यानं बसली आ? आणि ही नडद बाय तोंडाला चंपू करून काय काय म्हणते त्या साक्षीला आहे. आणि मी काय कांदेवाली खायला आली. मला बोललं की नाही. माझ्या हाताची इन्क्वायरी करा अगोदर. तेच चाललंय ग बाई. हे पहा डॉक्टरीनबाई, मी म्हणता तसं काही घडलेलं नाही. मग काय जादून माझा जळालं. आणि मला खोटी तक्रार करण्याचं कारणच काय? माझं ऐकून घेतच का वहिनी? मला काही ऐकवू नका. तुम्ही केलेला गुन्हा मुकाट्यानं मान्य करा. त्यातच तुमचं हित आहे. नाही पेक्षा जा महाराज भावात. आता सापड पसरणार. म्या सांगते सांगतो. त्या दिवशी त्या भांडी घासायला आले तेव्हा सुलभा वहिनी इस्रो पेलीच होत्या. साधारणपणे किती वाजता तो प्रकार घडला? आता भांडी घासायला हातात घड्याळ बांधल्यात. किती वाजले ते कसं सांगणार मग? बरं, पुढे काय ते बोल. सुलभा वहिनी इस्रो पेलीत असताना मारी आल्या. या माही कोण? मारी म्हणजे आज सासूबाई. त्या सुलभा वहिनीच्या मागून ढोळूच आल्या. त्यांच्या संग मीनाताई होत्या. मी होते. नाही म्या होते. आणि भांडी तुम्ही कशी होता? फाटाने ती बोलावं माणसाने. बरं, पुढं काय ते बोल. सुलभा वहिनी बेसावत असताना माईने त्यांचा गळा दाबला. असा मीनाताईंनी त्यांना आडवी पडली. माईंनी रॉकेलचा डबा ओतला सुलभा वहिनीवर. आणि मीनाताईंनी काडी लावली सुलभा वहिनीच्या पत्राला. वहिनीने किंकाळी फोडली. त्या भांडी टाकली आणि धावत आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीतच माझं हात जळालं. पण सुलभा वहिनी मात्र वाचल्या. किती खोटं बोलतेस. खरं म्या आहे. तुम्ही आज तुमची आई फुटं बोलते. तुझं काय झालं ते सांगून जा. रागाच्या भरात सुलभा वहिनी मागे निघून गेल्या. तू काय केलं त्यानंतर? त्या दोघींना पहिल्यावर घेतलं. तशा त्या बोलवल्या. घडलेल्या पत्रात कुणाला सांगू नका म्हणून माझ्या लोटटाक बनवलेल्या होत्या. म्या म्हणलं तुमच्या बापाचा घडा आता भरलाय. आणि म्या डाक्टरीत पैदल निघून गेले. सुलभा वहिनी विचारल्या. त्यावेळी थोड्या भाजल्या होत्या. आम्ही दोघींनी मिळून समजा पत्ता टाकून पहिला सांगितला. मी त्या दोघींचे नोट्स लिहून घेतले. प्रकरण वाढला तर उपयोग हो म्हणून. आणि इथपासूनही तुम्ही खोटं बोलता का बाई? या प्रकरणात लक्ष घालावं आणि मला संरक्षण मिळावं यासाठी शोनाताई तुम्हाला भेटले मी. नाहीतर मला पोलीस स्टेशनला जाता आलं असतं. तू पोलीस स्टेशनला जायला हवं होतं. गेले असते, पण माझ्या मिस्टरांना त्रास झाला असता. खरं म्हणजे त्या घरात सामील नाही. नाही कसा अजून सांगितलं नाही. त्या दोघींनी कट बसला. नाही
सामील नाही. या दोघींच्या मूर्खपणामुळे त्या 2 वेळपैकी माणसाला त्रास होईल ह्या विचाराने मी पोलीस स्टेशनला गेले नाही. आता पुढे काय करायचं ते सांग. माझा रिपोर्ट तयार आहे. तरी तिला काय विचारायचं? काही नको जबानी. तिथला तो निरोपी खंबीर करून त्या पोलिसाला सांगितलं. थांबा हो आकडेबाई, थोडं धीराने घ्या. गांधीबाई विचारायला जायचं आम्ही. तुला भाऊ उचलायचं? नको, आम्ही गेलेल्या पुन्हा आम्ही भांडण करतो. खरंच आमचं चुकलं. तुम्ही जास्त शिक्षा भोगायला तयार आहात. मी नाही भोगणार. आईला तुझी होती आणि शिक्षा मला कशाला? तुझ्याकडे सामी नव्हती? मुळीच नाही. तू बोललास मला. कारणे तटावू नकोस मला. बहिणीला जाण्याची आयडिया कुणाची होती? तुझी की माझी? आणि माझी. मग शिक्षेला पात्र कोण ठरणार? तू की मी? तुम्ही दोघींनी खेळीवाल्याला गंडीवाला साक्षीदार. आता काही विचार करू शकत नाही. पोरगी उचला. तसं करून नाही चालायचं. त्यांनी गुन्हा मान्य केलाय ना, म्हणून त्यांना क्षमा करायची. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याला वाचून मारायला हवंच का? त्यांनी माणुसकी सोडली होती म्हणून मीही सोडावी. त्याला पश्चाताप झाला आहे ना. हे पहा सुनबाई, मनाचा मोठेपणा दाखवून मला लाजू नकोस. खरंच मला पश्चाताप झालाय. हिरकणीला गारगोडी समजली मी. असा गुन्हा परत कधी नाही करणार. यांचं काय म्हणायचं ते शोधणार आहे. तुम्हाला काय म्हणायचंय मीनाताई? मेलेल्या मारण्यात काही अर्थ नाही. मी पुन्हा वहिनीला असा त्रास देणार नाही. चुकलं आमचं. पण तुमच्या विचार कसा ठेवायचा आम्ही? आम्ही तशी हमी देतो. लेकी हवी हवी आहे. द्यायला तयार होतो आम्ही.